संपूर्ण मानव जातीला काळिमा फासणारी घटना जी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गाव येथे घडली। या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रावर पडताना आपण पाहत आहोत। तसेच धुळे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात विविध पक्ष, संघटना, प्रसार माध्यमे व समाज माध्यमातून आता तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत। तसेच आज देखील शिवसेना शिंदे गटामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे व त्यांच्या मागण्या कशा स्वरूपाच्या असतील हे आपण जाणून घेऊया। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावी यज्ञ या चिमुकलीवर जिचा कोणाशी काही संपर्क नाही, आपल्या आई वडिलांची लाडकी, तिला या जगामध्ये काय चाललं नाही, काही भावनांशी घेणं देणं नाही, अशा चिमुकलीवर बाजूलाच राहणारा एका नराधमाने त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करून तिचा निर्भयपणे त्या ठिकाणी खून केला। ज्यावेळेस ही बातमी सगळ्या समाज माध्यमांमध्ये ज्यावेळेस समाजामध्ये कळाली तर मन अगदी सुन्न झालं होतं। माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार या हरामखोराने, नीच माणसाने त्या ठिकाणी केला। आज शिवसेनेच्या वतीने आम्ही मागणी करतो की त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ती जी केस आहे ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्या ठिकाणी जलद गतीने त्या ठिकाणी चालवून नराधमाला फाशी करून त्या परिवाराला, पीडित परिवाराला त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे आणि जे काही या घटनेमागे जे काही दोषी असतील त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे आणि त्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे। महिलांची सुरक्षा या ठिकाणी मोठी ऐरणीवर आलेली आहे। तर आम्ही या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळा असतील, कॉलेजेस असतील आणि ज्या ज्या ठिकाणचे जे काही असतील स्थळ असतील त्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवली पाहिजे की जेणेकरून आमच्या अशा या लहान भगिनींना, या ज्या लहान मुलींना कुणाची शिकार त्या ठिकाणी झाल्याने पाहिजे अशी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो। सदर या घटनेतील आरोपी विरुद्ध न्यायालयात जलद गतीने खटला चालवून त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी। तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी लहान मुलींच्या शाळा असतील, महिलांच्या महाविद्यालय असतील, यांच्या आवाराबाहेर देखील पोलिसांच्या मोठ्या प्रमाणात गस्त घालण्यात यावी, जेणेकरून भविष्यात या स्वरूपाच्या घटना घडणार नाही याची काळजी म्हणून देखील त्यांना संरक्षण देण्यात यावे। या स्वरूपाचे मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटामार्फत हिलाल माळी, संजय वाले, भटू गवळी, माधव इस्पुते, नंदू जगदाळे, किरण आगलावे, मयूर इस्पुते, सचिन मोरे, मनोज कोळी, असलम खाटे, आनंद सोनवणे आदी पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी धुळे यांना देण्यात आले।